नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सुनील कुमार छत्रपती संभाजीनगरकर आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आता आमच्या हाजरीचा कार्यक्रम चालू होणार आहे। त्या अगोदर हे बघा आमचे मित्र जे आहे ते आता साहित्य खोलायचं काम या ठिकाणी चालू आहे आणि बाकीचे कलाकार इथे शिकत आहे। खूप थंडी होती, खूप सारी थंडी होती, तुम्ही बघू शकता। हे बघा या ठिकाणी हे आमचे मित्र म्हणजे आमचे ऑपरेटर साहेब आहे आणि हे बघा आता हे यांचं रात्री खूप त्रास झाला होता आणि थंडी जास्त होती, त्याच्यामुळे साहित्य खोललं नाही, आम्ही मशिनरी झाकून ठेवले होते त्यांनी। हे बघा त्यांचे सहकारी मित्र हे त्यांच्या हाताखाली काम करत असतात आणि हे बघा तुम्ही हे इथं झाले चालू काम काढायचं, सगळं साहित्य काढायचं काम करत आहे। तर हे बघा या इकडे चालू झालेलं एक काम आपलं साहित्य खोलायचं काम, हे बघा आपण बघू शकता। आणि हे बघा ह्या देवाची यात्रा होती, पीर बाबाची यात्रा होती या ठिकाणी। हे आपलं नवीन गेटअप म्हणजे आपला सेटअप आम्ही बनवलेला आहे, या ठिकाणी खोलायचं काम चालू झालेलं आहे। तर खोलण्याचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी कलावंत ही खूप थंडीनं गारटले ते, काही इकडं हे पण उभे आहे, कोणी इकडं शकत आहे। आणि तर मित्रांनो खूप सारी थंडी होती आणि थंडीमध्ये साहित्य काढण्याचं काम चालू होतं। त्यावेळेस आमचा कार्यक्रम संपला, त्यावेळेस आम्ही थंडीमध्ये एक साहित्य खोलायचं काम चालू झालं होतं आणि साहित्य खोलल्याच्या नंतर जे साहित्य खोलता वेळी जो त्रास होतो थंडीचा आणि लोक बडबड करतात त्याचा, तर हा थोडासा तुम्हाला आमचं व्यथा दाखवले आहे या ठिकाणी। तर ह्या व्यथा आमच्या आशा आहे, तर नक्कीच हे बघा या ठिकाणी आपण बघत आहात, या ठिकाणी कलावंत बसलेले आहे, थंडी खूप आहे आणि तुम्ही बघता सर्वांच्या अंगामध्ये जॅकेट आहे, या ठिकाणी जेवण बनत आहे आणि या ठिकाणी कलावंत झोपले होते, बाकी कोणी कुठं म्हणजे गेलेले आहे। मुलींच्या रूममध्ये जात आहेत आपण। हे बघा कपडे बदलायचं काम या ठिकाणी चालू आहे आणि हे बघा तुम्ही सर्वजण मुली इकडे बसले आहे आणि बाकीच्या अजून झोपलेल्याच आहे, कारण त्यांना खूप वेळ आहे उठण्यासाठी। हे बघा या ठिकाणी रात्रीचा जो थंडीचा वेळ होता आणि खूप थंडी होती, त्याच्यामुळं खूप गारटले काही आता बाथरूमला, कोणी कुठं पाणी प्यायला, तुम्ही समजू शकता काही गोष्टी। तर या ठिकाणी आमचे मित्र आम्हाला बाहेर बोलत आहेत, तर काय म्हणते ते आम्हाला ऐकूया आपण। बोल ना, जोरात बोल। हा नाही, आपल्याला गाड्या खाली करायच्या आहे। ओके, तर ते विचारत होते आजच्या कार्यक्रमात काय झालं। आजचा कार्यक्रम आपला हा कॅन्सल झालेला आहे, तर आपल्याला त्यांचा अजून काही कॉल आलेला नाही, त्याच्यामुळे आपण गृहीत धरू शकत नाही आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी झाले साहित्य खोलण्याचं काम चालू झालेलं आहे आणि आपली हाजरी या देवाच्या समोर चालू होणार, तुम्हाला दाखवतो मी कुठं होणार आहे। तर तुम्हाला घेऊन जात आहे मी त्या ठिकाणी, तुम्ही बघू शकता कुठं तर हाजरी चालू होणार आहे। तर हे बघा आपण आलेलो आहे आता ह्या मंदिरामध्ये आणि इथं हाजरी होणार आहे आपली चालू। ह्या देवाची होती यात्रा आणि यात्रा ह्या देवाची होती आणि या ठिकाणी होणार आहे हाजरी चालू। तर खूप सुंदर असं देवस्थान आहे, खूप मोठा वडाचं झाड आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता, खूप छान आहे। आपण वरती बघूया किती मोठा हे झाड आहे म्हणून, तुम्ही बघू शकता किती मोठा आणि सुंदर असं झाड आहे। तर खूप मोठा आहे, खूप प्रचंड मोठा आहे हे बघू शकता आपण, हे जमिनीपर्यंत त्याचं खोडा आलेली आहे, खूप मोठा आहे, प्रचंड मोठा असा आहे, खूप सुंदर आहे। या ठिकाणी मंडप सुद्धा टाकलेला होता आणि परत एक लिंबाचं झाड सुद्धा आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता समोरच, खूप मोठं आहे हे पण झाड, लिंबाचं झाड जे आहे खूप प्रचंड मोठं आहे आणि हा खूप मोठा एरिया या देवाचा या ठिकाणी आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आले आपले प्रेम कुमार, तुम्ही दिसत आहे तुम्हाला, आणि बघितला किती मोठा प्रचंड असा मोठा वडाचा झाड आहे हे बघा, खूप मोठा एरिया आहे, खूप
खूप छान मुलं याच्या झोकासुद्धा खेळत होती. तुमच्याकडे काय म्हणते झोपाळ्याला ते माहीत नाही, पण या ठिकाणी आणि या ठिकाणीच आपला समोर स्टेज लागला होता. तर तुम्ही बघितलं की या ठिकाणी आपला तमाशाचा शो होता आणि या ठिकाणी आपण जे आहे इथं पूर्ण पब्लिक बसली होती. खूप प्रचंड अशी पब्लिक होती. या ठिकाणी छोटीशी यात्रा होती पण पब्लिक जास्त होती, बरीचशी पब्लिक होती. रात्री आपल्याला वेळ मिळाला नाही कारण आपण खूप वेळ झाला होता आपल्या गाड्या पोहोचायला आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी येता नव्हतं आलं. तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा आपल्या गाड्या आहे. उन्हामुळे दिसत नसेल तुम्हाला, हे बघा तिकडे सुद्धा आपल्या गाड्या आहे. 2 गाड्या तिकडे आहे आणि एक गाडी ह्या इकडे आहे, ही दिसते जास्त. आपल्या आता सध्या आपल्याकडे 3च गाड्या आहे आणि 3च गाड्यावर आपण चालवायचं आपला प्रयत्न आहे. कारण गावकरी पाहिजे तेवढे काही पैसे वगैरे देत नाही आता, त्याच्यामुळं परवडत नाही हे धंदा करायला. तर आपण ह्या 3 गाड्यामध्येच करणार आहे. तर आणि हा सेटअप आपण नवीनच तयार केलेला आहे. तर कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हाजरीला तुम्हाला मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो हाजरीचा कार्यक्रम आमचा कसा आहे आणि कसा करत असतो. तर या ठिकाणी बघा हाजरीला जात आहे सर्वजण. आता हे बघा जात आहे हाजरीसाठी सर्वजण, मुली वगैरे आपल्या. तर चला आणि चला सर्वजण की साहित्य आपलं खोलण्यात आलेलं आहे पुरं. तर चलो झालं आहे सगळं काही. इथं या ठिकाणी हाजरीसाठी सगळेजण पोहोचत आहे. इकडे पण आहे, सगळेजण गेलेत आता पुढं. आणि या ठिकाणी हाजरीचा कार्यक्रम चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी हाजरीच्या कार्यक्रमाला मच्छी आहे, डाळ तडका खातो, शेव भाजी खातो, पनीर भाजी खातो, थोडा सापू नाही जरा एका रांगाचे असल्यासारखे, एका रांगेला असल्यासारखे. हा राहू जरा त्याच्या पाया पड. कसं वाटलं आहे का नाही? पडली का नाही पाया? नाही पडली. कोणाच्या पाया? एक नंबर जाऊ राहील बाबा, तुझा अपमान नाही होत बाबा, तू राहील बाबा. त्यांच्या पाया पड. पडली का नाही पाया? त्यांचा अरे दारात बायकाची पर घाबरली पाहिजे. काय झालं? अपमान करतोय तू माझ्याला. अरे गावात गेल्यानंतर असं गाव मला आदरणी नमस्कार घालते आणि तुझ्या घरातून तुझी बायको पाया पडत नाही म्हणजे माझा किती मोठा अपमान आहे. तुझ्या पाया पडली नाही? मायच्या कोंबड्या तुझ्या याच्या पाया पडली, याच्या पाया पडली, याच्या पाया पडली, याच्या पाया पडली रे. पाठीला वांग. अरे बायको मारते तुम्हाला जेल घालतो. बायको मारणं आम्हाला जेल घाल म्हणजे आम्ही जातो आता म्हातारपणी. तर मित्रांनो अशा प्रकारचे कॉमेडी आणि गाणे आणि गणगवळण ही सकाळच्या हाजरीला होत असते. कधी मरण तुझा पती आणि तू येशील माझ्या हाती.
आईला अरे वय तुझी म्हणतो अष्टपुत्र सौभाग्यवती कधी मरण तुझा पती कधी लागशील माझ्या हाती. तुला असं वाटलं असं मी म्हणलोय का? काय म्हणलं? अरे माळकरी माणूस मी गावात किती सभ्यपणाने वागतो, लोक सारे आदर करतात. अरे कधी मरण तुझा पतीने उदत्त होईल तुझा पती. असं म्हणलं का? हा तुला ऐकायला कमी आले. असं म्हणलं असेल. हा. मग ऐकायला थोडस तुझ्या तर मित्रांनो या ठिकाणी हाजरीचा कार्यक्रम तर मित्रांनो ही होती साधारण पद्धतीची हाजरीचा कार्यक्रम देवासमोर. आणि आता बघूया आपले कलाकार काय करत आहे. आपल्या याच्याकडे तुम्हाला नेतो आहे रावटीकडे. तर या ठिकाणी बघा आपल्या राधिकाचा स्टॉल विसरला आहे आणि ती म्हणते अकबरनी लपोड. तर ह्या बघा तर बघा ही किती आणि या ठिकाणी झालेली आपली तयारी निघायची तुम्ही बघू शकता. या ठिकाणी झाली तयारी निघायची आणि या ठिकाणी पाणी पिण्याचं कोणी पाणी पित आहे, तर कोणी कपडे भरत आहे, तर कोणी फोनवर बोलत आहे. हे बघू शकता आपण. खूप म्हणजे ज्याच्या त्याच्या तयारीमध्ये आहे, निघायची तयारी चालू आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर नक्की शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. असेच आमचे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तुम्हाला आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ